यानंतर या शाळेतील काही विद्यार्थी आपलं मत या ठिकाणी व्यक्त करणार आहेत। मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या निमित्तानं भाग घेतलेले या ठिकाणी 7 विद्यार्थी आहेत। त्यामध्ये कुरेशी इकरा यांना विनंती करतो की आपलं या ठिकाणी मत व्यक्त करावं। कुरेशी इकरा आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रमुख पाहुणे व येथे जमलेल्या माझ्या बालमित्रांनो, आज मी तुम्हाला 17 सप्टेंबर मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त 2 शब्द सांगणार आहे, तरी तुम्ही शांतचित्तेने ऐका ही माझी नम्र विनंती। 15 ऑगस्ट आपला स्वातंत्र्य दिन, ब्रिटिश राजवटीच्या 150 वर्षांचा जो कडातून मुक्ती मिळालेला दिवस, अवघा देश स्वातंत्र्याचा जल्लोष करीत होता, मात्र मराठवाडा गुलामातच होता। कारण आपल्या देशावर हैदराबाद निजाम संस्थानाची सत्ता होती। त्या काळी भारतात जेवढी संस्थाने होती त्या सर्वात मोठे संस्थाने निजामाचे होते। देश स्वतंत्र होता, सर्व संस्थाने भारतात सामील झाली, पण निजामने मात्र सामील होण्यास नकार दिला। हैदराबाद संस्थान तेलंगणा, कर्नाटक व मराठवाडा असा प्रदेश निजामाच्या अधिपत्याखाली होता। भरपूर लोकसंख्या व अतिशय समृद्ध असा प्रदेश असल्यामुळे निजामाला सत्ता सोडवत नव्हती। शेवटी स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नेतृत्वाखाली मुक्ती संग्राम सुरू झाला। त्याला मोडून काढण्यासाठी निजामाने सेनापती कासिम रिजवी यांनी जनतेचा छळ करण्यास सुरुवात केली। एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवते। जय हिंद, जय भारत, धन्यवाद। यानंतर प्राथमिक विभागातून पाटील राधिकांना विनंती करतो की आपण या ठिकाणी आपलं मत व्यक्त करावं। नमस्कार, माझे नाव राधिका राम पाटील। आज मी मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाविषयी 2 शब्द सांगणार आहे। मराठवाडा आमचा मान सन्मानाचा आणि अभिमानाचा, म्हणून तर उत्सवाने साजरा करू मराठवाडा मुक्ती संग्राम दिन। सरदार वल्लभभाई पटेल यांनी आपले कणखर नेतृत्व दाखविले, जुलमी निजामशाहीस देश बांधवासमोर झुकविले। मराठवाड्यातून वाहतात पूर्ण पैनगंगा, मांजरा, शिंदफणा, गोदावरी, हिरव्या मोत्याने भरली आमची शिवार सारी। माझ्या मराठवाड्यात यादवांची राजधानी, जगप्रसिद्ध इथली अजिंठा वेरूळ लेणी, साऱ्या जगात नावलौकिक आहे आमची पैठणी। अशा या संपन्न मराठवाड्याचा मला आहे अभिमान, म्हणून तर मराठवाड्याची गाते मी गुणगान। धन्यवाद। धन्यवाद राधिका। यानंतर गुडसुरकर सार्थक यांना विनंती करतो की आपण आपलं या ठिकाणी मत व्यक्त करावं। या कार्यक्रमास लाभलेले अध्यक्ष महोदय, आपल्या शाळेचे प्राचार्य तथा मुख्याध्यापक साहेब, वंदनीय गुरुजन वर्ग, सन्माननीय व्यासपीठ व इथे जमलेल्या विद्यार्थी मित्रांनो, आपण आज या ठिकाणी मराठवाडा मुक्ती संग्राम दिन साजरा करण्यासाठी एकत्र जमलो आहोत। सर्वप्रथम मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा। स्वप्ने पडली उषःकाळाची, हाती मात्र अंधकार, देश सारा उजळला जरी मराठवाड्याची काजल रात। तर मित्रांनो, अटल जी ने कहा था कि ये वंदन की धरती है, अभिनंदन की धरती है, ये अर्पण की भूमि है, ये दर्पण की भूमि है। इसकी नदी नदी हमारे लिए गंगा है, इसका कंकर कंकर हमारे लिए शंकर है। जिएंगे तो इस भारत के लिए और मरेंगे तो इस भारत के लिए, और मरने के बाद भी गंगा जल में बहती हुई हमारी अस्थियों को कोई कान लगा के सुनेगा तो एक ही आवाज आएगी, भारत माता की जय, भारत माता की जय। तर मित्रांनो, 15 ऑगस्ट 1947 रोजी आपला भारत देश स्वतंत्र झाला। त्यावेळी भारत हा विविध संस्थानांमध्ये विस्तारलेला होता। त्यामध्ये 565 संस्थानांपैकी 562 संस्थानांनी भारतात विलीन होण्याचा निर्णय घेतला, परंतु हैदराबाद, जुनागड आणि काश्मीर या संस्थानांनी स्वतःला वेगळे घोषित केले।
हैदराबादचे स्वतःला स्वतंत्र घोषित केल्यावर साहजिक भारताच्या बरोबर मध्यावर एक वेगळा देश निर्माण होण्याची चिन्हे होती. म्हणजेच आपला भारत देश स्वतंत्र होऊन काही भाग हा वेगळा होता, तो संस्थानाच्या अधिपत्याखाली येत होता. त्यातच हैदराबाद संस्थान हे एक होते. भारताच्या पोलीस कारवाईनंतर 17 सप्टेंबर रोजी हैदराबाद संस्थानाचे विलिनीकरण भारतात करण्यात आले. त्यामध्ये महाराष्ट्रातील मराठवाडा हा विभाग येतो आणि याच मराठवाड्याला 15 ऑगस्ट रोजी 17 सप्टेंबर रोजी स्वातंत्र्य मिळाले. या मराठवाड्याला आज 70 वर्ष झाली. त्याचा आज 74वा वर्धापन दिन आहे. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय भारत. यानंतर मोठेडे चांदीला विनंती करतो की आपण या ठिकाणी मंचावर आपले विचार व्यक्त करावे. आजच्या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष, आदरणीय व्यासपीठ प्रमुख, पाहुणे, वंदनीय गुरुजन वर्ग आणि निजामाच्या गुलामगिरीतून आपल्या मराठवाड्याला मुक्त करण्यासाठी बलिदान दिलेल्या असंख्य हुतात्म्यांना वंदन करण्यासाठी उपस्थित बंधू आणि भगिनींनो, आज मराठवाडा मुक्ती संग्राम दिन. सर्वांना पवित्र मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. 15 ऑगस्ट 1947 रोजी ब्रिटिश राजवटीतून आपला भारत देश स्वतंत्र झाला. सारा देश स्वतंत्र रूपी गोळकडे चाकत होता. स्वातंत्र्याचा मुक्तीचा आनंद साजरा करत होता. स्वतंत्र भारत देशाचे सुखद स्वप्न पाहण्यात सारे देश बांधव मग्न होते. पण त्याच वेळी मात्र भारतातील 565 संस्थानापैकी मात्र हैदराबाद, काश्मीर आणि जुनागड ही 3 संस्थाने मात्र स्वातंत्र्याची वाट पाहत होती. गुलामगिरीचा कर्रटपणा अनुभवत होती. स्वतंत्र भारत देशाचा भाग होण्याचे स्वप्न पाहत होती. त्यातील हैदराबाद हे कुरुल निजामाच्या राजवटीतील मोठे स्थान होते. मराठवाडा हे हैदराबाद संस्थानातील महत्वाचा भाग होता. कधी संपेल माझ्यावरील गुलामगिरी, कधी संपेल माझ्यावरील अन्याय, कधी संपेल माझे पारतंत्र्य यांसारखे असंख्य प्रश्न माझ्या मराठवाड्यातील जनता येथील विचारत होती. एकाच भारत माताचे लेकरं, पण काही ना एक न्याय, काही ना वेगळा न्याय असा विचार करत मराठवाडा आतून धगधगत होता. या गुलामगिरीतून मुक्त होण्यासाठी स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण संस्थान एक झाले. या संग्रामाचा वेग आणि प्रभाव इतका जबरदस्त होता की अवघ्या काही दिवसात प्रत्येक गावागावी हा वर्ण पेटला. असंख्य स्वतंत्रवीर स्वतः सहभागी झाले. यातच मुक्ती संग्राम सुरू झाले. हे लक्षात येतात निजाम आणि त्याचा सेनापती कासिम रजवी यांनी जनतेवर अनैतिक अत्याचार वाढवले, लोकांना त्रस्त केला. निजाम शरण येत नाही, उलट जनतेवर आणखीनच अत्याचार वाढवले. 13 सप्टेंबर 1948 रोजी निजामाविरुद्ध लष्करी मोहीम सुरू करण्यात आली. तिचे नाव होते पोलीस ऍक्शन. याच पोलीस ऍक्शनच्या तुकड्यांना सुमारे 5 दिवसात म्हणजे 17 सप्टेंबर 1948 रोजी निजामशाहीचा अंत केला आणि मराठवाडा मुक्ती संग्राम यशस्वी झाला. वेळे बोलून मी माझे 2 शब्द संपवते. धन्यवाद. जय हिंद, जय भारत.